नमस्कार, मी पंजाब डक. आज 11 जून 2026 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज देणार आहे. कारण की राज्यामध्ये काय झालं, मान्सून बऱ्याच मध्ये दाखल झाला, पण ते काय झालं काही जिल्ह्यातच झाला. म्हणजे सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये इकडं बीडच्या काही भागापर्यंत आला. पण त्याच्यानंतर ते तिथं स्थिरावला. त्याच्यानंतर त्या मान्सूननं पूर्ण प्रगती केलीच नाही. तर राज्यात परत पाऊस कधी येणार आहे? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 11 जून 2026. 13 जूनच्या नंतर काय होईल, राज्यामध्ये आता हे जे आजपर्यंत जे थांबलेला पाऊस आहे ते 13 जून पासून परत राज्यामध्ये पावसाला थोडी सुरुवात होणार आहे. 13 जून नंतर जे पाऊस पडेल, 13ला पडेल, 14, 15, 16, 17, 18, 19 हे काय होईल, एक दिवस पडेल, पुन्हा दुसऱ्या दिवशी येणार नाही, तिसऱ्या दिवशी पडेल, चौथ्या दिवशी येणार नाही. म्हणजे 13ला येईल तर 14ला येणार नाही, 15ला येईल तर 16ला येणार नाही, 17ला येईल तर 18ला येणार नाही. असं करत करत काय होईल, या 18-19 तारखेपर्यंत हे पावसाचं वातावरण असंच राज्यभर विखुरलेलं स्वरूपाचं भाग बदलत पडत राहणार आहे. मग राज्यात मान्सूनचा पाऊस परत करीत दाखल होणार आणि शेतकऱ्याच्या पेरण्या कधी होणार? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार आहे. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडं काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडे पेरण्या सुरू झाल्या, त्यांचे फोन देखील आले. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या.